ऐक ना, आज आईबाबांची तिथी आहे सोहम. त्यानिमित्त ना मला 50 लोकांना अन्नदान करायचंय. मी दरवर्षी करते. जरा पैसे लागणार आहेत रे. 10-15 हजार तरी लागतील सोहम. देशील ना? जरा सकाळ सकाळ भुणभुण नको करू. संध्याकाळी आल्यावर बघतो मी. सोहम अरे ऍक्च्युली आजच करायचंय अन्नदान. आता लागतील पैसे सोहम. आजू आज वॉकला खरंच खूप मज्जा आली. अरे हो शुभम, 5व्यांदा सांगतोयस तू. बस कर दमलास. आणि ना आज पंजोबा मला चॉकलेट देणार आहेत. एवढंच ना? मी तुला 2 चॉकलेट देतो. घे. आता मला सांग, वॉकला गेल्यावर काय झालं? आजो आज ना मी आणि पंजोबांच्या गर्लफ्रेंडला भेटायला गेलो. लहान आहे तो, लहान आहे, त्याला काय कळतंय. 2-3 वेळा तिच्या घराभोवती चक्रा मारल्या. पंजोबांना माहिती होतं ते तिचं घर आहे, पण ते तिच्याशी खोटं बोलले. मार खशील मारचं. काय बोलतो? काय वायफाय बोलतोस तू? काय बडबड करतोस तू? ऐकून घेतो फार बोलतोस तू. आता तुला मी दाखवतो. काय बडबड करतोस तू? काय दत्ता, मांजर डोळे मिटून दूध पितं. त्याला वाटतं कोणाला काय कळलंच नाही, पण कोणाला काय कळल्याशिवाय राहिलंच नाही. तू बोका सतत माझ्यावर लक्ष देऊन असतोस. आणि तू काय सांगतो? काय वाटतं? अरे पण दत्ता, तुझी चोरी पकडली गेली. शुभमचा काय दोष इकडे? मी पुढे होऊ का? माझी एक महत्वाची मीटिंग आहे. हो थांब, मी पण निघतेच आहे. मलाही निघायचंच आहे ऑफिसला जायला. अहो आज काही जास्त मीटिंग्स नाहीये. लवकर संपून लंच पर्यंत परत येते. अरे वा, ये एकत्र जेवू आपण. येते ग. हो. अगं लहान आहे तो काय? येते ग. चल. शुभ्रा आता धावून दमलो मी. मला पण काहीतरी खायला कर. हो ग बाई. म्हणते हा. मी आहे ना तुला खायला द्यायला. मी आहे ना. ए शेफ, चोर पकडला गेला तरी मास काय कमी होत नाही. काय चॉकलेट दाखव मला. दुसरं पण दोन्ही माझ्या. आज तू माझ्या चाड्या करतो इकडे. चाड्या करतो माझ्या सांगून. ती एक दिन ठेवू ना तुला. काय ग, कसले पैसे? अहो ते मध्ये मध्ये मी साठवत असते ना पैसे, अडीअडचणीला राहू देत म्हणून. तेच बघत होते की किती जमलेत. हा, तुम्ही चहा घेणार ना? शुभ्रा, काय झालंय? काहीच नाही बाबा, असं का विचारताय? हो, ऐसी तू मला फक्त बाबा म्हणतेस तर मानत नाहीस ना? बाबा प्लीज असं नका ना म्हणू. काय झालंय सांग. आई बाबांची तिथी आहे आज. ओ सो सॉरी, माझ्या डोक्यातनं गेलं बघ. आणि गडबडीत मला वाटतं आसावरीलाही लक्षात नसणार. बाबा मी दरवर्षी 50 गरजू लोकांना अन्नदान करते. येस, माहितीये मला. यावर्षी नाही करू शकणार. का? बाबा पैसे नाही आहेत माझ्याकडे. मगाशी सोहमला सांगितलं मी, पण तो सुद्धा घाईत होता, म्हणूनच आता मोजत होते. आधी नाही सांगायचंस का ग? चल 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 चल, तू माझ्या बरोबर चल. घे, तुला हवे तेवढे पैसे काढून घे. बाबा पण मला इतके पैसे नकोच आहेत. अहो
10,000 पुरतील, बाकी साठवलेत मी, माझ्याकडे आहेत थोडे. अगं ऐक, तू आता 20,000 काढून घे. 20,000? हं. बाबा मला खरंच नकोय अहो इतके पैसे. उरलेले ठेव ना तुझ्याकडे, लागतील तसे वापर. घे घे, तू माझा ऐक, घे 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 घे. हा, घे काढून 20,000. गट. आणि आता आणि या किल्ल्यात तुझ्याकडे ठेव, नीट सांभाळून ठेव. ओके? बाबा मला नकोय त्या किल्ल्या. मी कुठे कमावते बाबा, मला खरंच नाही जमणारी जबाबदारी. काय सुनच नाही घरची, म्हणजे सगळं तुझं आहे. या किल्ल्यांवर खरा हक्क तुझा आहे. आणि उद्यापासून कोणाकडेही पैसे मागायचे नाही. हवे तेव्हा यातून काढून घे. मुळात तुझ्यावर कोणासमोर हात पसरायची वेळच यायला नको. आणि मला एक सांग, तू कमवत नसलीस म्हणून काय झालं ग? घरचं सगळं बघतेस ना, सगळ्यांची काळजी घेतेस ना, बबडूला सांभाळतेस ना, सोहमला हवं नको ते बघतेस ना. हे सगळं घर तुझ्यामुळेच तर चाललंय. आणि हो, तुझ्या आईबाबांची तिथी आहे आज, माहिती आहे मला. आपण सगळं जेवण घरी बनवूया आज. बाबा खरंच? येस, सगळं जेवण घरी बनवूया आणि अनाथ आश्रमात पोहोचूया. त्यांना पण एक दिवस अभिजित राजांचा हातचं खाऊ दे ना जरा. चल चल चल, तयारी लावूया. शुभम, नैवेद्य दाखवायचं आहे ना अजून? अगं किती वाजले? हं. हा सोहम, अरे शुभ्राच्या आईबाबांची तिथी आहे, लक्षात आहे ना तुझ्या? काम संपून लवकर घरी ये बरं. काय मगाशी सांगितलं होतं ना तुला मी? तुम्ही पण काय त्याच्या एवढ्या वयाचे होऊन जाता? हं? नैवेद्य दाखवायचं आहे ना. नंतर तुझ्यासाठीच आहेत नंतर खूप. आधी आपण नैवेद्य दाखवूया. हा चल चल ग शुभ्रा, पान घेऊन चल. चला हो, चल ये ये. नैवेद्य दाखव. जाताना खूप मोठी जबाबदारी टाकून गेलाय आमच्यावर. आमच्या परिणिती पार पाडायचा आम्ही प्रयत्न करतोय. शुभ्राला कधीच आम्ही आमची सून नाही मानलं. आमच्यासाठी आमची मुलगीच आहे ती. तुमच्या इतकं नाही, पण तिला आई वडिलांची कमतरता भासणार नाही इतकं प्रेम नक्कीच करू तिच्या. सोहम, तू कुठे निघालास? ती मिस्टर मेहतांबरोबरची मीटिंग आहे ना, ती आटपून येतो ना मी. पण मॅडीने असं काही माझ्या कॅलेंडर मध्ये नोट नाही केलं. मीच सांगितलं मॅडीला की अशा छोट्या छोट्या गोष्टी कुठे मॅडमच्या कॅलेंडर मध्ये नोट डाऊन करते, मी सांभाळून घेत जाईन त्या. पण मिस्टर मेहता तर इंडियाच्या बाहेर आहेत ना, ते पुढच्या महिन्यात परत येणार आहेत. हो, पण त्यांच्याबरोबर नाहीच आहे मीटिंग मॅडम. त्यांचा असिस्टंट येणार आहे, त्यांच्याबरोबर मीटिंग आहे.
ओके ठीक आहे. येऊ हो काय होतं ते कळव मला नंतर हं? आणि लवकर परत ये. येस. बबडू हे बघ राजा, दुपारच्या जेवणानंतर काही खाल्लं नाहीये ना, थोडं दूध पिऊन घे. ओके? नाही मी नाही पिणार दूध. अरे असं नाही करायचं. अंजली अंजली अंजली. अरे बबडू चल राजा, दूध प्यायचंय. चल ये. नाही मला नाही प्यायचंय दूध. शुभम असा वेडेपणा नाही करायचा. तू गुड बॉय आहेस की नाही? मी आईला सांगते तुझ्या दुधामध्ये छानपैकी चॉकलेट सिरप घालायला. हा चला 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 चला, या. अरे वा, आलीस का तू? आज संध्याकाळी आपल्याला जायचं ना त्या माझ्या मित्राच्या रेस्टॉरंटला. इटालियन रेस्टॉरंट आहे. तुला मी म्हटलं अरे काय फूड देतो तुला सांगतो मी. का चान्स मिळाला तर जाऊनच येऊया आपण. कधीचा बोलत होतो, आज त्याचा फोन पण येऊन गेलाय. अहो हो म्हणूनच तर लवकर आले ना आज मी. आता एरवी जमत नाही पण आज मुद्दाम आले. मी तक्रार कुठे केली? आज संध्याकाळी जाऊया. ठीक आहे मी पटकन फ्रेश होऊन येते. ओके. बरं का दत्ता, मी आणि आसावरी आज रात्री जेवायला बाहेर जातोय. नाही, भेंडीची भाजी, पोळ्या, फोडणीचा भात सगळं बनवून ठेवलंय. चालेल ना? न चालून सांगतो कोणाला? नाही, वेगळं काम असेल तर आत्ताच सांग, नाही तर मी बाहेर गेल्यावर म्हणशील आज चप्पल चोर माझ्यासाठी काही बनवतच नाही. भांडतच नाही. बबडू हे घे राजा. हा संपवायचं हा एवढं. लीना मॅडम तुम्ही या 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 या. ते बघ दत्तोबांची गर्लफ्रेंड आली. असं बाकी बोलतात? काही म्हणा लीना मॅडम, पण तुम्हाला बघितलं ना की कसं फ्रेश वाटतं, नाही दत्ता? आहे कुठे दत्तू? बरं बबडू हे बघ एवढं संपव, मी त्या आजीना काय हवं ते बघून येते. हा अरे दत्तू, मी ही रोज अगदी प्राणायाम करते. आजी घ्या. कशी आहे? मी मस्त. तुम्ही काय म्हणताय? म्हणजे चहा टाकते. अगं नको नको, खरंच नको. बर आले. आता बोल. मी साधारण दिवसातून 5 वेळा तरी 3 वेळा प्राणायाम करतो. लीना मॅडम तुम्ही म्हणाल्याचं मला आठवतंय, तुम्ही आणि दत्ता एका वर्गात होतात म्हणे. पण तसं वाटत नाही हो. तुम्ही कधी यंग अँड फिट दिसता. तुला काय वाटलं मी यंग दिसत नाही? हा? अरे म्हातारा झालेस तू, म्हातारा. म्हातारा तुझी नजर झालीये. चष्मा लाव जरा. तसं नाही दत्ता. मग? तू पण यंग अँड फिटच दिसतोस. पण लीना मॅडम एवढं नाही. असू नका तुम्ही लीना मॅडम. अरे आमचे दत्ताजी कसले सॉलिड मेहनत करतात माहिती का तुम्हाला? 7-7 तास एकाच जागी बसून असतात. जेवण इथेच, वामकुक्षी इथेच, प्राणायाम इथेच, आणि नंतर रात्री कसले सॉलिड घोरतात. आवाज कसे बसत नाही तेच कळत नाही मला. तू काही भयंकर सांगतोस काहीतरी. नाही आता तुझं काही खरं नाही. आता तुझं काही खरं नाही. दत्ता मारायचं नाही, मारामारी नाही करायची. तुला सांगतो बाबा. बाबा अहो काय हे? लीना ताई कधी आला तुम्ही? कशा आहात? मजेत. अगं तुझ्या घरच्या या 2 लहान मुलांची भांडणं बघते.
फार गंमत वाटते मला. काही विचारू नका, असेच आहेत दोघं. उंदऱ्या मांजरासारखे भांडत असतात एकमेकांशी. त्यांना अजिबात चैन पडत नाही त्याशिवाय. दोघांना ना शिस्त लावली पाहिजे चांगली. मी मांजर, येऊन दे. मिशा आहेत ना मला. आसावरी, हीच तर खरी जगण्याची गंमत आहे. मला सांग, आता घरातल्या एखाद्याने दुसऱ्याच्या ताटातला पदार्थ उचलला तर शिस्त मोडली म्हणून रागवायचं की प्रेम वाढलं म्हणून खुश व्हायचं? तूच सांग. शाबाश, छान मुद्दे. चला चला आता हातपाय तोंड धुवून घेऊ. मी नाही. रजा, हे बघ, असं नाही करायचं. शाळा मुलगा आहेस ना तू माझा. नाही, मी नाही. नाही, मी नाही, मी नाही. नाही, मी नाही. अगं काय झालं? का बघ ना, आता हातपाय धुवायचं नाही म्हणून हट्ट करतोय. बबडू, राजा किती घाण झालास तू. चल लवकर आपण फ्रेश होऊया. ये चल. आहे रे. पाण्यात खेळणाऱ्या मुलाला घरात ओढून आणणारी आई खरी, का पाठीत धपाटे देणारी पण पदराने डोकं पुसणारी आई खरी? सांग बरं शुभ्रा. मुलाचं गळणारं नाक पदराने पुसणारी आई शिस्तीने कमी असते, पण तिचं प्रेम खरं असतं. आणि हेच प्रेम मी खरं कधी अनुभवलं नाही, पण ते प्रेम मला तुमच्या घरात दिसतं आणि म्हणून सतत मी इथे येत असते. आसावरी, तुझं असं एकत्र कुटुंब पाहिलं की खूप छान वाटतं मला. तुमचं कुटुंब असंच छान हसत खेळत असून त्याला कोणाची दृष्ट नको लागायला. खरंच थँक्यू. अरे पण हो, सोहम दिसत नाही कुठे? मी जेव्हा केव्हा येते तेव्हा तो नसतोच. म्हणजे तुम्ही सगळे असे मज्जा करत असता. खूप काम असतं का त्याला? आज जरा इम्पॉर्टंट मीटिंग आहे त्याची. हो, विचार.